विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. भाग्यदाता फाउंडेशन मार्फत चालवल्या जाणाऱ्या या YouTube चॅनल मध्ये आपलं स्वागत. आज आपण सुरुवात करणार आहोत फिजिक्सचा फर्स्ट चॅप्टर रोटेशनल डायनामिक्स. जसं की मी तुम्हाला कालच्या लेक्चर मध्ये सांगितलं की हा जो काही रोटेशनल डायनामिक्स हा जो चॅप्टर आहे तो दोन चॅप्टरचं मिक्सिंग आहे. जो लास्ट इयर मध्ये चॅप्टर नंबर 1 होता सर्क्युलर मोशन आणि चॅप्टर नंबर 3 होता रोटेशनल मोशन. मग दोघांचं मिक्सिंग करून तयार झालं आपलं रोटेशनल डायनामिक्स. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण जे काही टॉपिक स्टडी करणार आहोत तर ते इथे मी एका साइडला लिहून ठेवलेले आहे. त्यामध्ये पहा सम बेसिक आयडियाज, देन इंट्रोडक्शन, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन, कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, डायनामिक्स ऑफ ए सर्क्युलर मोशन. त्याच्यामध्ये परत दोन सब पॉइंट आहेत, सेंट्रिपेटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स अशा प्रकारे. ठीक आहे. तर पहा बेसिक आयडियावर जर बोलायचं म्हटलं तर मागे सांगितल्याप्रमाणे की हा जो काही चॅप्टर आहे हे दोन चॅप्टरचं मिक्सिंग आहे लास्ट इयरच्या. आता समजा जर आपण सर्क्युलर मोशन ही कन्सेप्ट जर स्टडी करायचं जर म्हटलं तर आपल्याला 9वीला होतं सर्क्युलर मोशन, त्याच्यानंतर सेंट्रिपेटल फोर्स, बरोबर, 10वीला होतं. तर साधारणतः आता सर्क्युलर मोशन कशाला म्हणतात हे सर्वांना माहिती. द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग ए सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. समजा तुम्ही ते डेफिनेशन पण लिहू शकता कारण तुम्हाला 1 मार्क साठी विचारली जाऊ शकते डेफिनेशन वगैरे लिहायला एक्झाम मध्ये. समजा तुम्हाला विचारलं व्हॉट इज मीन बाय सर्क्युलर मोशन, सर्क्युलर मोशन, तर आपण लिहू शकतो इट इज ए मोशन, it is a motion along a circumference of a circle. It is a motion along a circumference of a circle or circular path. आता इन जनरल जर आपण बोलायचं म्हटलं समजा मोशन बद्दल तर मोशनचे भरपूर सारे टाइप्स आहेत. बेसिक आयडिया जर घेतली, आता बेसिक आयडिया मध्ये कसं सांगता येईल आपल्याला, समजा एखादा स्ट्रेट लाईन पाथ असेल आणि एखादा ऑब्जेक्ट O हा स्ट्रेट लाईन पाथ जर कव्हर करत असेल विथ ए सर्टन व्हेलॉसिटी तर आपण म्हणू शकतो द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग ए स्ट्रेट लाईन पाथ सच अ मोशन इज कॉल्ड एज लिनियर मोशन. लिनियर मोशन हे सगळ्यांना फॅमिलियर आहे. पण लिनियर मोशन मध्ये आपण डिस्प्लेसमेंट x ने दाखवतो, व्हेलॉसिटी हो तर मी ते लिहितो डिस्प्लेसमेंट ही आपण x ने दाखवतो, व्हेलॉसिटी ही आपण v ने दाखवतो, एक्सेलरेशन आपण a ने दाखवतो. आतापर्यंत आपण शिकत आलो आहोत, बरोबर. पण आता याच्या थोडंसं आणखी पुढे जायचं आपल्याला. आता त्याच्या पुढे जाऊन आपल्याला नवीन टाइप ऑफ नवीन मोशन पाहिजे, बरोबर. पण ती कोणती आहे? सर्क्युलर मोशन ॲज वेल ॲज रोटेशनल मोशन. या दोन मोशनचा आपल्याला इन डिटेल या चॅप्टर मध्ये स्टडी करायचं आहे. आणि त्याचबरोबर सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन यांचे आपल्या डे टू डे लाईफ मध्ये युजेस कुठे कुठे आहेत ते आपल्या या चॅप्टर मध्ये स्टडी करायचं. पहा मग आता थोडंसं मॉडिफिकेशन करूया आता डेफिनेशन मध्ये. इथं मी काय म्हटलं होतं, मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग ए स्ट्रेट लाईन पाथ. पाथ पाहायचा आहे कसा आहे, कसा होता पाथ, इथे स्ट्रेट लाईन पाथ होता म्हणून या मोशनला काय म्हटलं होतं, लिनियर मोशन. तेच जर आपण हाच पाथ जर सर्क्युलर लूप मध्ये जर बेंड केला, हाच पाथ स्ट्रेट लाईन पाथ जर आपण सर्क्युलर लूप मध्ये जर बेंड केला आणि हा जो काही ऑब्जेक्ट O असेल तो सर्क्युलर पाथ जर फॉलो करत असेल तर फक्त चेंज काय करायचे डेफिनेशन मध्ये, मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग ए स्ट्रेट लाईनच्या ऐवजी पाथ कसा घ्यायचा, सर्क्युलर. आता सर्क्युलर पाथला आपण त्याचा पेरिमीटर जर पाहिला तर तो त्याला आपण त्याचा सर्कम्फरन्स पण म्हणू शकतो. तर म्हणताना आपण असे म्हणू शकतो द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग ए सर्क्युलर पाथ ऑर ए अलॉंग ए सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. हा जो काही सर्कलचा सर्कम्फरन्स आहे हा पाथ जर एखादा ऑब्जेक्ट फॉलो करत असेल तर त्याच्या मोशनला आपण काय म्हणणार आहोत, सर्क्युलर मोशन म्हणणार आहोत. आलं लक्षात. आता पहा फॉर एक्झाम्पल तुम्ही जर आता लिनियर पाथ फॉलो करत असाल तर समजा तुम्ही A या पोझिशन पासून निघाला आणि इथे B या पोझिशनला पोहोचला
तर आपण समजा म्हणूया की 10 किलोमीटर तुम्ही डिस्टन्स कव्हर केलं, बरोबर. आता परत तुम्ही ट्रॅव्हल करायला सुरुवात केली आणि बी पोझिशन पासून सी पोझिशन पर्यंत पोहोचलात. अगेन वी ट्रॅव्हल 10 किलोमीटर डिस्टन्स. ओके, then we count the total distance covered from A to C is 20 kilometer. 10 plus 10 आपण सांगू शकतो की आपण 20 किलोमीटर अंतर कव्हर करून गेलेलो आहोत. पण आता फॉर एक्झाम्पल इथे पहा, आपण O या पोझिशन पासून निघालो तर मी ना A पोझिशन अझ्युम करतो. A या पोझिशन पासून आपण डिस्टन्स ट्रॅव्हल करायला सुरुवात केली आणि बरोबर परत एक राउंड कंप्लीट करून आपण बी या पोझिशनला आलो. आता याच्या बाबतीत कसं सांगायचं की किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं किंवा आपली डिस्प्लेसमेंट किती झाली, बरोबर. मग आता तुम्हाला ही अगोदर ह्या कन्सेप्ट माहिती असायला हव्यात की व्हॉट इज मीन बाय डिस्टन्स अँड व्हॉट इज मीन बाय डिस्प्लेसमेंट. आता डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट जर सांगायचं म्हटलं, डिस्टन्स इज ए स्केलर क्वांटिटी and displacement is a vector quantity. हे जर तुम्हाला चांगल्या प्रकारे जर माहित असेल तर पहा, पोझिशन A आणि पोझिशन B ह्या दोन पोझिशन मधला स्ट्रेट लाईन पाथ त्याला आपण काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट म्हणतो. इट इज ए व्हेक्टर क्वांटिटी. पण ते जर समजा, आता आपलं रस्त्याचं उदाहरण घ्या. समजा तुम्हाला एखाद्या A पोझिशन पासून B पोझिशन पर्यंत पोहोचायचंय, पण जो काही रस्ता आहे डोंगर दऱ्याचा जर असेल तर तुम्ही स्ट्रेट लाईन पाथ कव्हर करत नाही, मग तुम्हाला असं नागमोडी वळण घेत घेत काय करावं लागणार आहे, त्या B पोझिशन पर्यंत पोहोचावं लागणार. आता ऍक्च्युअल पाथ जर मेजर केला तुम्ही, ऍक्च्युअल पाथ जर मेजर केला तर तो नक्कीच या पाथ पेक्षा, स्ट्रेट लाईन पाथ पेक्षा काय असणार आहे, जास्त असणार आहे. आता दोघांमध्ये फरक तुम्हाला लगेच जाणवेल. ही आहे आपली स्ट्रेट लाईन पाथ दोन पॉइंट मधला, याला म्हणतात डिस्प्लेसमेंट. आणि जो ऍक्च्युअल पाथ असतो त्याला म्हणतात डिस्टन्स. मग आपण जे ट्रॅव्हल करतो ते डिस्टन्स कन्सिडर करतो आणि दोन फिक्स पॉइंट मधला असतो डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट ही व्हेक्टर क्वांटिटी आहे आणि डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी आहे. आता तेच सर्क्युलर मोशनच्या बाबतीत पहा, एखादा ऑब्जेक्ट जर सर्क्युलर पाथ कव्हर करत असेल आणि तो A पोझिशन पासून परत B पोझिशनला पोहोचला. आता A आणि B पोझिशन एकाच जागेवर आहे, पण जर एकाच जागेवर जर असेल तर A आणि B या दोघांमधला स्ट्रेट लाईन पाथ 0 झाला, म्हणजे दोघांमधली डिस्प्लेसमेंट ही 0 झाली. पण डिस्टन्स मात्र किती कव्हर केलं, त्या सर्कम्फरन्स एवढं. कारण एक राउंड ऍक्च्युअल पाथ पहा, A पासून निघाला आणि परत B ला पोहोचला. आता B ची पोझिशन ही A जवळच आहे, पण ऍक्च्युअल पाथ मात्र त्याने सर्कम्फरन्स एवढा कव्हर केला, म्हणजे हा झाला तुमचा डिस्टन्स कव्हर्ड. पण डिस्टन्स इज ए स्केलर क्वांटिटी, इट डज नॉट डिपेंड ऑन डायरेक्शन, बरोबर. म्हणजे इथं तुमची डिस्प्लेसमेंट 0 झाली, मात्र डिस्टन्स मात्र किती असेल, त्या ऍक्च्युअल पाथ एवढं, म्हणजे त्याच्या सर्कम्फरन्स एवढा असणार. अशा प्रकारे डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट ह्या गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजे. आता हे झालं तुमचं कशाच्या बाबतीत, बेसिक कन्सेप्ट आपल्या आतापर्यंत आपण स्टडी करत असलेल्या. पण आता आपल्याला सर्क्युलर पाथ स्टडी करायचं. आता सर्क्युलर पाथ मध्ये तुम्ही किती डिस्टन्स कव्हर केलं हे आपल्याला शोधायचं. आता समजा एक राउंड मारला, सर्कम्फरन्स एवढं झालं, पण पार्टिकल जर परत परत तोच सर्क्युलर पाथ फॉलो करत असेल तर ऍक्च्युअल डिस्टन्स किती कव्हर केलं ते आपल्याला काढता आलं पाहिजे. आता पहा एकदा, म्हणजे पार्टिकल सर्क्युलर पाथ फॉलो करतोय अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने, एक राउंड कंप्लीट केला, परत दुसरा राउंड कंप्लीट केला, परत तिसरा राउंड कंप्लीट केला. आता इथे आपल्याला मेजरमेंट करणं खूप अवघड आहे, कारण पाथ त्याचा फिक्स आहे, त्याचा सर्कम्फरन्स एवढा, आणि तो जेवढे जास्त राउंड कव्हर करणार आहे तेवढं त्याचं डिस्टन्स कव्हर हे वाढत जाणार आहे. पण आपल्याला दिसतोय तर तो एकाच रूट मध्ये दिसतोय. मग याच्यासाठी नवीन कन्सेप्ट अझ्युम केली गेली, म्हणजे काही डिस्टन्स किंवा जे काही डिस्प्लेसमेंट आपल्याला शोधायची ती अँगलच्या फॉर्मॅट मध्ये मेजर केली जाते, त्याला आपण म्हणतो अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता पहा, फॉर एक्झाम्पल आपण या सर्क्युलर पाथचा सेंटर घेऊया O, मग सेंटर पासून पार्टिकलची पोझिशन दाखवूयात P. त्याला म्हटलं जातं पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टर काय काम करतो,
it represent the direction of, or it represent the position of an object on a circular path. मग हा जो काही सर्क्युलर पाथ आहे, या सर्क्युलर पाथवर ऑब्जेक्टची पोझिशन P आहे, बरोबर. आता सेंटर पासून P पर्यंतचा डिस्टन्स आपण याला रेडियस पण म्हणू शकतो, पण या रेडियसचा वापर त्या पार्टिकलची पोझिशन दाखवण्यासाठी केलेला नाही की तो कोणत्या बाजूला आहे. मला आणखी नाव दिलं जातं पोझिशन वेक्टर. मग पहा आता काही डेफिनेशन इथे आपल्याला गरजेचे आहे. आता हा तुम्ही होमवर्क करायचा आहे किंवा तुम्ही लास्ट इयरच्या बुक मधून शोधून आणायचे त्या बेसिक कन्सेप्ट. मी तुम्हाला इथे लिहून देतो फक्त. अगोदर काय म्हटली, पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टर त्याला आणखी नाव दिलं जातं रेडियस वेक्टर. रेडियस वेक्टर इट इज रिप्रेझेंटेड बाय द रेडियस. म्हणजे काय रेडियस आहे तीच पोझिशन दाखवण्यासाठी वापरली गेली, म्हणून हा झाला तुमचा रेडियस वेक्टर. याचे डेफिनेशन तुम्ही लिहून आणायचं, होमवर्क करायचं. त्याच्यानंतर आणखी आता पार्टिकल P ने डिस्प्लेसमेंट स्टार्ट केली किंवा त्याने जी मोशन स्टार्ट केली, पण तो सर्क्युलर पाथवर मूव्ह करतो. तर फॉर एक्झाम्पल पार्टिकल P हा डिस्टन्स कव्हर करत इथपर्यंत पोहोचला, Q या पोझिशनला पोहोचला. आता मला पार्टिकलची न्यू पोझिशन प्रेझेंट करायची. then we use again a radius vector or position vector. मग आपण पुढचा radius vector किंवा position vector वापरतो. आता radius दाखवतो, तर पार्टिकलची पोझिशन सुद्धा दाखवायचं काम करतो, म्हणून आपण याला काय म्हणत असतो, पोझिशन वेक्टर किंवा रेडियस वेक्टर. तो वेक्टर r ने दाखवला जातो. r बार म्हणण्याऐवजी तुम्ही वेक्टर म्हटलेलं सोयीस्कर राहील. आता बघा पार्टिकलने P पासून Q पर्यंत काहीतरी डिस्टन्स ट्रॅव्हल केले किंवा काहीतरी डिस्प्लेसमेंट केली, बरोबर. स्केलर किंवा वेक्टर आपण तो नंतरचा पार्ट बघूया. पण आता मेजर कसं करायचं, तर इट इज मेजर्ड बाय एन अँगल रिप्रेझेंट बिटवीन टू पोझिशन वेक्टर. ह्या दोन पोझिशन वेक्टर मध्ये किती अँगल तयार झाले त्या अँगलने मेजर केलं जातं. इट इज रिप्रेझेंटेड बाय थीटा. याला म्हटलं जातं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी, कारण आपल्याला माहिती आहे पार्टिकल कोणत्या डायरेक्शन कडून कुठे चाललाय. तो P कडून Q कडे चाललाय का Q कडून P कडे चाललाय, म्हणजे डायरेक्शन आपल्याला दाखवावी लागेल. म्हणजे थीटा हा तुमचा आहे वेक्टर क्वांटिटी. मग तुम्हाला नेक्स्ट होमवर्क कन्सेप्ट समजले असेल तुम्हाला, तर होमवर्क म्हणजे काय की तुम्ही पुस्तकातून फक्त नोट्स काढायच्यात. मग मागच्या वर्षीचा 12वीचं पुस्तक रेफर करा आणि या वर्षीचं 12वीचं पुस्तक रेफर करा. दोघांचं मिक्सिंग करून मस्त नोट्स बनवायच्या. आपलं ठरल्याप्रमाणे क्वेश्चन तयार करायचा आणि क्वेश्चनचा आन्सर म्हणजे काय असणार आहे, आपली नोट्स असणार. मग पहा दुसरं काय, आता रेडियस वेक्टर तर तुमचं पोझिशन वेक्टर तर झाला, म्हणजे रेडियस वेक्टरची डेफिनेशन झाली. आता थीटा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अशा प्रकारे, बरोबर. थीटा तुम्ही सांगू शकता, थीटा इट इज यूज्ड टू शो द डायरेक्शन ऑर डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल. आता पार्टिकल किती डिस्टन्स कव्हर करून गेलाय तर थीटाने कसं सांगायचं, तर तुमच्याकडे बेसिक फॉर्म्युला होता काय. आता जर PQ ला जर आपण आर्क लेंथ जर म्हटलं आणि आपल्याकडे रेडियस आहेच आहे आणि अँगल पण आहे, मग आपल्याकडे फॉर्म्युला होता आर्क लेंथ इज इक्वल टू काय होता, आर्क थीटाचा फॉर्म्युला अँगल इज इक्वल टू आर्क लेंथ अपॉन रेडियस. अशा प्रकारे आपल्याकडे बेसिक फॉर्म्युला होता, बरोबर. तर त्यावर तुम्ही काय करू शकता, अँग्युलर डिस्प्लेसमेंट सांगू शकता. आता जर डिस्प्लेसमेंट जर स्मॉल असेल तर जी काय आर्क लेंथ आहे म्हणजे PQ किती डिस्टन्स कव्हर केले ते आपण सांगू शकतो. म्हणजे PQ इज इक्वल टू तुम्ही सांगू शकता r थीटा. अशा प्रकारे म्हणजे थीटाचा वापर तुम्ही डिस्प्लेसमेंट दाखवण्यासाठी करू शकता. आणि हा कसा रिप्रेझेंट केला आपण, अँगल बिटवीन टू रेडियस वेक्टर और टू पोझिशन वेक्टर, म्हणून याला काय म्हटलं, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अशा प्रकारे, ठीक आहे. म्हणजे की झाली तुमची अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता पुढे पार्टिकल जर डिस्टन्स, हे झालं तुमचं बेसिक आयडियाज किंवा इंट्रोडक्शन. आता सर्क्युलर मोशनचे कॅरेक्टरिस्टिक मध्ये हा एक पार्ट येतो अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे सर्क्युलर मोशन मध्ये पार्टिकल जर मूव्ह करत असेल तर तिथे आपल्याला अँगल दाखवावा लागतो. आता फॉर एक्झाम्पल
पार्टिकलने एक राऊंड कंप्लीट केला म्हणजे पी पोझिशन पासून निघाला आणि परत पी पोझिशनला पोहोचला, आपण सांगू शकतो की त्याने एक सर्कम्फरन्स एवढा डिस्टन्स कव्हर केला. पण इन केस ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट सर्कम्फरन्स छोटा असेल मोठा असेल नाही सांगू शकत आपण, इट इज डिपेंड ऑन रेडियस ऑफ दॅट सर्क्युलर पाथ. पण इथे मी परफेक्ट सांगू शकतो सर्कम्फरन्स छोटा असू दे किंवा मोठा असू दे, पण अँगल मात्र बदलणार नाही. एक राऊंड जर त्याने कंप्लीट केला तर बरोबर 360 डिग्री तो काय करणार आहे, अँगल कव्हर करणार आहे. म्हणजे मी सांगू शकतो थीटा इज इक्वल टू 360 डिग्री, कारण सर्कलचा अँगल आपल्याला माहिती 360 डिग्री असतो. आणि मग त्याचा वापर करून तुमचा जो काही रेडियस वेक्टर आहे आणि आर्क लेंथ आहे त्याच्यावर आपण काय करू शकतो, नेक्स्ट कॅल्क्युलेशन करू शकतो किंवा आर्क लेंथ किती असेल याचं कॅल्क्युलेशन करू शकतो. बरोबर, ठीक आहे. आता बाकी झालं तुमचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मग आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन तयार करू शकतो. कशी तयार करू शकतो, अँगल मेड बाय, कशामधला अँगल मोजला आपण, अँगल मेड बाय टू पोझिशन वेक्टर्स. असं जरी तुम्ही लिहिलं तरी पण तुम्ही त्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणू शकता, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे आपल्याला सोडण्यासाठी डेफिनेशन लिहिली आपल्याला समजलेली आहे अशा प्रकारे, तरी एक्झाम मध्ये चालणार आहे, काय प्रॉब्लेम. त्याच्यानंतर आता जर इथे डिस्प्लेसमेंट आली, सर्क्युलर पाथ आहे किंवा सर्क्युलर मोशन आहे, सर्क्युलर मोशन मध्ये डिस्प्लेसमेंटचा स्टडी केला, अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपण बघितली, त्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हटलं. पण मग परत आता जसं की डिस्प्लेसमेंट जर घेतली आपण तर तिला युनिट असतं, बरोबर, त्याला डायमेन्शन असतात. तसं इथे आपल्याला पाहावं लागेल मग हा जो काही थीटा आहे त्या थीटाचं युनिट काय किंवा याचे डायमेन्शन्स काय हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आता पहा, थीटा हा अँगल आहे, आपण अँगल मेजर करू. अँगल कशामध्ये असतो, एक तर डिग्री मध्ये असतो किंवा रॅडियन मध्ये, पण इन जनरल घेताना आपण कशामध्ये घेत असतो, रॅडियन मध्ये घेत असतो. मग झालं युनिट, अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं युनिट काय असणार आहे, रॅडियन, बरोबर. आणि जो काही अँगल आहे त्याचे न्यूमेरिकल व्हॅल्यूला डायमेन्शन असतात का, अजिबात नाही. म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंटला डायमेन्शन नाहीये, म्हणजे ही डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे. लक्षात ठेवा व्यवस्थित, कारण तुम्हाला एक्झाम मध्ये असं कन्फ्युजन करू शकतो. ठीक आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट ही कन्सेप्ट आली लक्षात तुमच्या, कारण चॅप्टरचा बेसच तो आहे. जर तुम्हाला डिस्प्लेसमेंट जर समजली मोशन मध्ये तरच तुम्ही बाकीच्या क्वांटिटी काय करू शकता, डिराइव्ह करू शकता. आता परत एकदा रिपीट करतो बा, सिंपल डेफिनेशन. मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट along the circumference of circle, such a motion called as circular motion. आता सर्क्युलर मोशन मध्ये आपल्याला डिस्प्लेसमेंट दाखवायची आणि इट इज रिप्रेझेंटेड बाय अँगल थीटा, बरोबर. मग तुम्ही थीटा वापरा, अल्फा वापरा, इट डझंट मॅटर, फक्त काहीतरी अँगल आपल्याला दाखवता आला पाहिजे. मग आता सर्क्युलर मोशनचा स्टडी करत असताना आपण अँगुलर डिस्प्लेसमेंट दाखवली, मग ती कशी दाखवली, थीटा इज रिप्रेझेंटेड बाय युजिंग टू पोझिशन वेक्टर, अँगल मेड बाय टू पोझिशन वेक्टर्स कॉल्ड एज अँगुलर डिस्प्लेसमेंट. आपण असं म्हणू शकतो की दोन पोझिशन वेक्टरवर जो अँगल तयार झालाय तो तुमचा अँगुलर डिस्प्लेसमेंटचा आहे. आता डिस्प्लेसमेंट आली म्हणजेच काय, काहीतरी व्हेलॉसिटी असली पाहिजे. पार्टिकलकडे ज्या काहीतरी डिस्प्लेसमेंट आहे म्हणजे तो पोझिशन त्याची बदलते, हे क्लिअर झालं. कोणताही एखादा ऑब्जेक्ट जर डिस्टन्स कव्हर करत असेल किंवा काहीतरी डिस्प्लेसमेंट त्याच्याकडे असेल तर नक्कीच काय असणार आहे, तो वन प्लेस टू अनदर प्लेस काय करत असणार आहे, पोझिशन चेंज करत असणार आहे, म्हणजे तो डिस्प्लेस होत आहे. तर आपण म्हणू शकतो की त्याच्याकडे काहीतरी व्हेलॉसिटी असायला पाहिजे. पण आता या चॅप्टर मध्ये आपण कोणत्या डिस्प्लेसमेंटचा स्टडी करत आहोत, अँगुलर डिस्प्लेसमेंटचा. मग व्हेलॉसिटी सुद्धा कशी असणार आहे, रिलेटेड टू अँगुलर डिस्प्लेसमेंट. व्हेलॉसिटी सुद्धा असते अँगुलर, आपण त्याला म्हणतो नेक्स्ट केस मध्ये अँगुलर व्हेलॉसिटी. इट इज रिप्रेझेंटेड बाय ओमेगा. लक्षात ठेवायचे सिंबल व्यवस्थित. जसं की अँगुलर डिस्प्लेसमेंट आपण थीटाने दाखवली, थीटा वापरा, अल्फा वापरा, ते चालेल, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, पण शक्यतो थीटाच वापरा. आणि त्यानंतर पुढची टर्म आली अँगुलर व्हेलॉसिटी. कशाने दाखवतात व्हेलॉसिटी, ओमेगाने दाखवतात. आता पहा, तुम्हाला परत बेसिक फॉर्म्युलाकडे जावं लागेल. आपला व्हेलॉसिटीचा बेसिक फॉर्म्युला काय होता, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. अशा प्रकारचा आपला बेसिक फॉर्म्युला होता. आता याच फॉर्म्युलाला आपल्याला थोडंसं मॉडिफाय करायचं. आता कसं मॉडिफाय करायचंय पहा. आता आपल्याकडे ही कोणती व्हेलॉसिटी होती, v ने दाखवतात ती, त्याला आपण लिनियर व्हेलॉसिटी म्हणतो. पण आता आपल्याला कोणत्या व्हेलॉसिटीचा स्टडी करायचा आहे, अँगुलर व्हेलॉसिटीचा, ओमेगाचा. पहा, इफ वी रिप्लेस लिनियर व्हेलॉसिटी इन केस ऑफ अँगुलर व्हेलॉसिटी,
लिनियर व्हेलॉसिटीला जर ओमेगाने जर रिप्लेस केलं तर मला ओमेगा साठी आता फॉर्म्युला बनवावा लागेल. ओमेगा इज इक्वल टू, आता पहा पुढचा फॉर्म्युला मॉडिफाय होणार आहे. कसा मॉडिफाय होईल आता? x म्हणजे आपली लिनियर डिस्प्लेसमेंट होती. आता लिनियर डिस्प्लेसमेंटच्या ऐवजी आपल्याला काय घ्यावं लागेल? फक्त अँग्युलर डिस्प्लेसमेंट घ्यावं लागेल. मग इथं असणार तुमचा थीटा. टाइम दोघांमध्ये कॉमनच असतो. टाइम हा काय? टाइम हा व्हेरिएबल आपण कन्सिडर केलेले दोन्ही केस मध्ये अशा प्रकारे. ठीक आहे. मग अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला झाला तुम्हाला थीटा अपॉन टी. पण आता पहा, जर इन टर्म्स ऑफ स्मॉल चेंज आपल्याला अँग्युलर व्हेलॉसिटीचा स्टडी करायचा असेल तर आपण हा फॉर्म्युला मॉडिफाय करू शकतो. कशा प्रकारे मॉडिफाय करू शकतो? तर तुम्हाला माहिती आहे, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम और रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम आपण त्याला व्हेलॉसिटी म्हणतो. मग इथं पण आपल्याला त्याचा चेंजचा स्टडी करावा लागेल. आपण म्हणूया काय? थीटा 1 मायनस थीटा 0 अपॉन t2 मायनस t1 इज इक्वल टू थीटा 1 मायनस थीटा 0 डिवाइडेड बाय t. अशा प्रकारे आपण काय करू शकतो? व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला डिफाइन करू शकतो गरजेनुसार. म्हणजे तुम्हाला नीट जेला सीईटीला अशा प्रकारे मॉडिफाय करावं लागेल. बेसिक फॉर्म्युला तुम्ही असं लक्षात ठेवा किंवा इन टर्म्स ऑफ मॅग्निट्यूड तुम्ही जर फॉर्म्युला घेतला मॅग्निट्यूड फॉर्म मध्ये तर तुम्ही थीटा अपॉन टी अशा प्रकारे पण फॉर्म्युला वापरू शकता. म्हणजे आपल्याला कन्सेप्ट काय विचारलेली आहे त्याच्यानुसार कोणता फॉर्म्युला वापरायचा हे आपल्याला कळलं पाहिजे. बेसिक कन्सेप्ट काय याच्यामध्ये? व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट और डिस्टन्स अपॉन टाइम आहे. फक्त अँग्युलर व्हेलॉसिटी असेल तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम घ्यायचा. लिनियर व्हेलॉसिटी असेल तर लिनियर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम घ्यायचा. आलं लक्षात? ठीक आहे. तर मग या चॅप्टर मध्ये कशाचा स्टडी करायचा आपल्याला? अँग्युलर व्हेलॉसिटीचा. मग आता आपण फक्त याच्याशी रिलेटेड कन्सेप्ट बघूया. मला काय त्याच्यामध्ये आपण थोडंसं मॉडिफिकेशन केलंय, बरोबर? अशा प्रकारे फॉर्म्युले बनवले. मग तुम्हाला नीट जेला जशा प्रकारे फॉर्म्युले गरजेला पडतील तसे तुम्ही वापरायचे. हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला चालणार आहेत. आता तुम्हाला फॉर्म्युला मिळाला. आता फॉर्म्युल्यावर तुम्हाला काय काढता आलं पाहिजे? त्याचं युनिट काढता आलं पाहिजे. आता युनिट काय देता येईल? ओमेगाचे युनिट आपल्याला काढायचे, अँग्युलर व्हेलॉसिटीचे युनिट आपल्याला काढायचे. मग न्यूमरेटरला काय? थीटा. थीटा कशामध्ये असतो? रेडियन मध्ये. आणि डिनॉमिनेटरला काय? टाइम. कशामध्ये असतो? सेकंड मध्ये. मग झालं अँग्युलर व्हेलॉसिटीचे युनिट आपल्याला मिळालं रेडियन पर सेकंड. ठीक आहे. अशा प्रकारे आता युनिट आलं म्हटलं डायमेन्शन पण काढता यायला पाहिजे आपल्याला, कारण लास्ट इयर आपण डायमेन्शनल एनालिसिस शिकलोय. आता कसे काढणार डायमेन्शन? पहा, न्यूमरेटरला रेडियन आहे. रेडियन म्हणजे अँगल आहे. अँगलला काय डायमेन्शन नसतात. इट इज अ प्युअर नंबर. राहिलं काय? मी फक्त असं लिहू शकतो 1 अपॉन सेकंड. म्हणजेच मी असं लिहू शकतो 1 अपॉन टी. म्हणजेच आपल्याला डायमेन्शन जर काढायचे म्हटलं LMT च्या फॉर्मॅट मध्ये तर याच्यामध्ये तुम्हाला लेंथ नाही दिसत, मास नाही दिसत, फक्त टाइम दिसतो. पण तो डिनॉमिनेटरला न्यूमरेटरला गेला तर तो असा होणार. म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटीचे डायमेन्शन आपल्याला अशा प्रकारे मिळाले. बरोबर? याला लक्षात असं का दिलं? आता इन डिटेल याची घ्यायची गरज नाही. ऑलरेडी तुम्ही याचा स्टडी केलेला आहे. आता हा शॉर्टकट तुमच्या असं लक्षात येणार आहे. बरोबर की नाही? आता हे सुद्धा करायची गरज नाहीये. तुम्हाला फॉर्म्युला पाहिलं लगेच क्लिक झालं पाहिजे की याचे डायमेन्शन अशा प्रकारे असायला पाहिजे. लेंथ, मास, टाइम आपण असं लिहितो की नाही लास्ट इयरला अशा प्रकारे. ठीक. मग आता अँग्युलर डिस्प्लेसमेंट झाली, अँग्युलर व्हेलॉसिटी झाली. एखादा पार्टिकल जर सर्टन व्हेलॉसिटीने जर मूव्ह करत असेल तर त्याच्याकडे ऍक्सेलरेशन असायला पाहिजे. मग आता आपल्याला पुढे आणखी एक टर्म ऍक्सेलरेशनचा पण स्टडी करावा लागणार आहे. पण आता या चॅप्टर मध्ये आपण कशाचा स्टडी करतोय? अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी. म्हणजे काय ऍक्सेलरेशन असणार आहे हे सुद्धा कसं असणार आहे? अँग्युलर असणार आहे. पहा आता अँग्युलर ऍक्सेलरेशन इट इज रिप्रेझेंटेड बाय अल्फा. मगाशी तुम्हाला मी म्हटलं होतं अँग्युलर डिस्प्लेसमेंट साठी तुम्ही थीटा वापरा, अल्फा, बीटा कोणते सिम्बॉल. पण शक्यतो आपल्या सिलेबस नुसार जे जे सिम्बॉल्स आपल्याला असाइन करून दिलेले ते वापरले केव्हाही बेटर. फक्त असं मी का म्हटलं तर नीट जेई किंवा सीईटी या एक्झाम मध्ये काय करतात? सिम्बॉलचं व्हेरिएशन करतात. मग त्या प्रकारे तुम्हाला लॉजिक तुमचं वापरावं लागतं म्हणून. ठीक आहे. आता आपल्याला अँग्युलर ऍक्सेलरेशनचा स्टडी करायचा. अँग्युलर ऍक्सेलरेशनचा स्टडी करत असताना आपल्याला व्हेलॉसिटीची गरज पडणार आहे. आता जो आपण बेसिक फॉर्म्युला स्टडी केला होता ऍक्सेलरेशनचा तो काय होता? ऍक्सेलरेशन इज अ रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. हा फॉर्म्युला सगळ्यांच्या परिचयाचा आहे. हा फॉर्म्युला लिनियर मोशन मध्ये वापरला जातो. आतापर्यंत आपण तो शिकत आलोय 9वी ला, 10वी ला, 11वी ला.
आता याचं मॉडिफिकेशन आपल्याला अँग्युलर ऍक्सेलरेशन मध्ये करायचंय. आता कशा प्रकारे करणार पहा. आता याला मी थोडंसं साइडला लिहितो. A is equal to dv upon dt. मग बाय डेफिनेशन आपण काय म्हणतोय, acceleration is rate of change of velocity with respect to time. इथेही सेम कन्सेप्ट वापरायची. फक्त डेफिनेशन तयार करत असताना काय म्हणणार, इट इज अ रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटीच्या ऐवजी अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणायचं फक्त. मग पहा, इट इज ए टाइम रेट ऑफ चेंज ऑफ angular velocity. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, त्याचे डेफिनेशन बनवू शकतो. आता बाय डेफिनेशन फॉर्म्युला बनवावा लागेल. मग काय फॉर्म्युला आता, अँग्युलर ऍक्सेलरेशन इज इक्वल टू टाइम रेट ऑफ चेंज, म्हणजेच काय डिवाइडेड बाय टाइम असला पाहिजे एवढं डोक्यात ठेवायचं. कोणाचा चेंज होतोय, अँग्युलर व्हेलॉसिटीचा. अँग्युलर व्हेलॉसिटी आपण ओमेगा ने दाखवतो आणि चेंज दाखवण्यासाठी आपण कशाचा वापर करत असतो, डी चा वापर किंवा डेल्टाचा वापर करत असतो. मग अशा प्रकारे चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे डेल्टा ओमेगा विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे डिवाइडेड बाय टाइम. मग झालं, फॉर्म्युला मध्ये त्याला लिहून टाकायचं, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. टाइमचा पण चेंज झाला पाहिजे. मग टाइम नुसार जर व्हेलॉसिटी बदलत असेल तर त्या ऑब्जेक्टला ऍक्सेलरेशन असायला पाहिजे. कोणतं ऍक्सेलरेशन, अँग्युलर ऍक्सेलरेशन असायला पाहिजे. ठीक आहे. अशा प्रकारे आपला अँग्युलर ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला तयार झाला. मग आता हा जो काय अँग्युलर ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे त्याला आणखी थोडंसं आपण काय करूयात, मॉडिफाय करूयात. मग मॉडिफाय करत असताना बघा काय होईल, आता चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी. मग चेंज दाखवताना आपण कसं दाखवतो, फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी मायनस इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी. फायनल व्हॅल्यू मायनस इनिशियल व्हॅल्यू, व्हेलॉसिटीच्या फायनल व्हॅल्यू मधून जर तुम्ही इनिशियल व्हॅल्यू जर मायनस केली तर तुम्हाला व्हेलॉसिटी मधला चेंज मिळणार आहे. म्हणजे चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता, फायनल मायनस इनिशियल. बट इनिशियल टाइम ऑलवेज 0, नेहमी 0च घेत असतो आपण. म्हणजे तुम्ही फक्त काय t2 t1 लिहायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट लिहू शकता ओमेगा 2 ओमेगा 1 डिवाइडेड बाय ओनली जो काही टाइम लॅप्स झालेला असेल किंवा टाइम कंझ्युम झालेला असेल तो टाइम लिहून टाकायचा. आणि अशा प्रकारे तुम्हाला अल्फा साठीचा मॉडिफाइड फॉर्म्युला मिळाला. मग गरजेनुसार तुम्ही हा फॉर्म्युला वापरा किंवा हा फॉर्म्युला वापरा, किंवा इन टर्म्स ऑफ मॅग्निट्यूड जर घ्यायचं म्हटलं फक्त मॅग्निट्यूड व्हॅल्यू तर तुम्ही असं लिहा अल्फा इज इक्वल टू ओमेगा अपॉन टी. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, वापरू शकतो. ठीक आहे. आता जसं आपण त्याचा फॉर्म्युला बनवला तसं आपल्याला काय करावं लागेल, त्याचं डायमेन्शन, त्याचे युनिट शोधावे लागतील. मग अगोदर युनिट शोधूया. मग पहा, अल्फाचं युनिट फाइंड आउट करत असताना न्यूमरेटरला काय आहे, व्हेलॉसिटी. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे व्हेलॉसिटीचं युनिट काय होतं, व्हेलॉसिटीचं युनिट रेडियन पर सेकंद इनटू. आता याच्यानुसार जाऊया, थोडंसं फॉर्म्युला मी मॉडिफाय करून लिहितो, ओमेगा इनटू 1 अपॉन टी. अशा प्रकारे आपण याला लिहू शकतो. बेसिक एक्झाम मध्ये लिहायची गरज नाही, फक्त तुम्हाला समजण्यासाठी. याला आणखी कसं लिहितो का, ओमेगा इज इक्वल टू आपण काय लिहितो, ओमेगाचा युनिट रेडियन पर सेकंद इनटू आता 1 अपॉन टी. 1 अपॉन टी टाइमचं युनिट काय आहे, सेकंद. म्हणजेच आपलं युनिट झालं रेडियन आलं न्यूमरेटरला आणि सेकंद इनटू सेकंद, सेकंद स्क्वेअर आलं डिनॉमिनेटरला. म्हणजेच आपलं युनिट अल्फाचं युनिट तयार झालं रेडियन पर सेकंड स्क्वेअर. आता जर तुम्हाला विचारलं फाइंड आउट द डायमेन्शन्स ऑफ अँग्युलर ऍक्सेलरेशन, तर आपल्याला माहिती आहे की रेडियन इज अ प्युअर नंबर. प्युअर नंबरला काय डायमेन्शन नाहीये. राहिला काय तुमचा फक्त 1 अपॉन सेकंड म्हणजे टाइमचा स्क्वेअर राहिला, बरोबर. आणि मग इथे डायमेन्शन आपण कसे लिहू शकतो, LMT. आता इथे तुम्हाला कुठे लेंथ दिसतो का, मास दिसतो का, नाही इथे टाइम दिसतो, पण तो पण डिनॉमिनेटरला आहे. मग तो जर न्यूमरेटरला आला तर -2 होणार. मग लिहिताना आपण इथे लिहिणार -2. म्हणजेच हे झाले तुमचे अँग्युलर ऍक्सेलरेशनचे डायमेन्शन, L⁻0, M⁻0, T⁻². आता या बेसिक गोष्टी जर तुमच्या लक्षात आलेल्या असतील तर तुम्ही काही डायग्राम्स ड्रॉ करून ठेवलेले आहेत पहा, हे तुम्हाला लगेच समजतील. आता डायग्राम मध्ये पहा, पहिली डायग्राम इथे त्याला नाव दिले डायरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. तर फॉर एक्झाम्पल पार्टिकल जर
ए पोझिशन पासून बी पोझिशन पर्यंत ट्रॅव्हल करतोय, डायरेक्शन बघा अँटी क्लॉकवाईज मूव्ह करतोय. मग पार्टिकल जर अँटी क्लॉकवाईज जर मूव्ह करत असेल तर अँग्युलर व्हेलॉसिटी दाखवताना अपवर्ड डायरेक्शनला दाखवली, कारण आपल्याला माहिती व्हेलॉसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी और वेक्टर टर्म, डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी और वेक्टर टर्म. पार्टिकल जर अँटी क्लॉकवाईज मूव्ह करत असेल तर व्हेलॉसिटी दाखवताना अपवर्ड डायरेक्शन दाखवली. पण तेच जर पार्टिकल क्लॉकवाईज डायरेक्शन मूव्ह करायला लागला, आता पहा नेक्स्ट पोझिशन मध्ये मी परत दाखवतो. आता पार्टिकल ए टू बी मूव्ह करतोय, पण मूव्ह करत असताना अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मूव्ह करतो. मग पहा पार्टिकलची मोशन, पार्टिकलची डायरेक्शन जर बदलली तर व्हेलॉसिटी सुद्धा डायरेक्शन बदलते. पहा मग आता इथे व्हेलॉसिटी अपवर्ड डायरेक्शनला दाखवली होती, पार्टिकलची डिस्प्लेसमेंट बदलली, व्हेलॉसिटी पण बदलली. आता इथे डाऊनवर्ड डायरेक्शन आली. म्हणजे आपण म्हणू शकतो व्हेलॉसिटी इज डिपेंड ऑन डिस्प्लेसमेंट. म्हणजे डिस्प्लेसमेंट जर बदलली तर व्हेलॉसिटी काय होते, चेंज होते. ठीक आहे, पण डायरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी आपण दाखवू शकतो. आता तुम्ही असं म्हणू शकता की जी काही थीटाची डायरेक्शन असणार आहे तीच कोणाची डायरेक्शन असणार आहे, ओमेगाची. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, दाखवू शकतो. हे झालं क्लिअर. आता पुढची फिगर बघा इकडे, ऍक्सेलरेशनच्या बाबतीत डायरेक्शन ऑफ अँग्युलर ऍक्सेलरेशन. आता सेम कंडिशन दाखवत आपण फिगर मध्ये. या फिगर मध्ये पहा, समजा पार्टिकल ए पोझिशन पासून पार्टिकल बी पोझिशन पर्यंत चाललाय, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने मूव्ह करतोय, बरोबर. पार्टिकल जर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने मूव्ह करतोय तर त्याच्यानुसार आपण सांगू शकतो थीटाची डायरेक्शन आणि ओमेगाची डायरेक्शन काय असणार आहे, सेम असणार आहे. इन दॅट केस अल्फा आल्सो डायरेक्टेड टुवर्ड्स ओमेगा. म्हणजे ज्यावेळी अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट, आता अँग्युलर व्हेलॉसिटी जर इन्क्रीजिंग असेल, व्हेलॉसिटी जर वाढत असेल तर व्हेलॉसिटीची डायरेक्शन आणि ऍक्सेलरेशनची डायरेक्शन काय असते, सेम. आता फॉर एक्झाम्पल बघा, ज्यावेळी आपला फॅन ऑफ आहे, फॅनचं स्विच आपण ऑन केलं तर स्पीड वाढत वाढत जातं. मग त्यावेळेची सिच्युएशन तुम्ही अज्युम करा हवं तर स्पीड वाढत चालली म्हणजे ओमेगाची व्हॅल्यू इन्क्रीज होत चालली, तर त्यावेळी काय असणार आहे, ऍक्सेलरेशन ओमेगाच्या डायरेक्शनला असणार आहे. त्याला पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन म्हटलं जातं. इथे मी असं लिहितो, ऍक्सेलरेशन इज पॉझिटिव्ह. केव्हा, जेव्हा ओमेगा इन्क्रीजिंग असेल त्यावेळी अल्फा सुद्धा काय असणार आहे, इन्क्रीजिंग असणार आहे. ऍक्सेलरेशन कसं असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. आता इथे मी सांगू शकतो, काय सांगू शकतो, थीटा, ओमेगा आणि अल्फा तिघांच्या पण डायरेक्शन सेमच आहे. केव्हा, जेव्हा स्पीड वाढत चालली किंवा जेव्हा व्हेलॉसिटी वाढत चालली, अशा केस मध्ये. तेच या केस मध्ये पहा, आता इथे काय सांगू शकतो आपण, डायरेक्शन तीच राहिली. पार्टिकल हा ए पोझिशन टू बी पोझिशनच चाललाय. पहा व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. पण आता पहा, आपण फॅन स्विच ऑफ केला, स्विच ऑफ केल्यावर काय होणार आहे, फॅन तर तशाच प्रकारे फिरत असतो, फक्त काय होतंय, त्याचं स्पीड हळूहळू हळूहळू कमी होत जाणार. मग ती केस आपण अज्युम करा. ज्यावेळी आपण फॅन स्विच ऑफ करतो, फॅनची डायरेक्शन मात्र तीच आहे फिरायची, अँग्युलर डिस्प्लेसमेंट तीच आहे, फरक काय पडला, व्हेलॉसिटी कमी कमी होत चालली. ज्यावेळी व्हेलॉसिटी डिक्रीज होत जाते त्यावेळी ऍक्सेलरेशन मात्र काय होतं, डायरेक्शन बदलतं. अशा ऍक्सेलरेशनला म्हटलं तर रिटार्डेशन. पहा आता इथे काय होणार, ऍक्सेलरेशन इज निगेटिव्ह, त्याला म्हटलं जातं रिटार्डेशन. मग पहा अँग्युलर व्हेलॉसिटी डायरेक्शन तीच राहील, कारण थीटाची डायरेक्शन बदललेली आहे का, फॅन स्विच ऑफ केला, फॅन उलटा फिरायला लागतो का, नक्कीच नाही, फॅन तसंच फिरत असतो. म्हणजे थीटाची डायरेक्शन तीच आहे, म्हणून ओमेगाची पण डायरेक्शन तीच आहे. म्हणजे मी म्हणू शकतो थीटा आणि ओमेगा हे सेम डायरेक्शनला आहेत या केस मध्ये, पण अल्फा मात्र डायरेक्शन बदलतो आणि त्याची डायरेक्शन मात्र ह्या दोघांच्या अगेन्स्ट आहे. मग अशा केस मध्ये ऍक्सेलरेशन निगेटिव्ह असतो. पहा दाखवताना ऍक्सेलरेशन खालच्या बाजूला दाखवलं, ओमेगा वरच्या बाजूला दाखवलं. दोन्ही डायग्राम मधला फरक आला लक्षात. जर व्हेलॉसिटी जर इन्क्रीजिंग असेल
तर त्या केसमध्ये डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन सगळे पॉझिटिव्ह असतात आणि एकाच डायरेक्शनला असतात. पण ज्या केसमध्ये व्हेलॉसिटी डिक्रीज व्हायला लागली त्या केसमध्ये डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटी सेम डायरेक्शनला आहे, पण ऍक्सेलरेशन मात्र डायरेक्शन बदलतं आणि त्या ऍक्सेलरेशनला निगेटिव्ह घेतलं जातं. त्याला म्हणतात रिटार्डेशन, निगेटिव्ह ऍक्सेलरेशन किंवा रिटार्डेशन. अशी कन्सेप्ट आपली 10वीला झालेली आहे, 9वीला पण झालेली आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आलं लक्षात. आता पुढची फिगर बघा. पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह करतोय, त्याच्याकडे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा आहे, अँग्युलर ऍक्सेलरेशन आहे. पण आता त्याच्या लिनियर व्हेलॉसिटीचा जर आपण विचार केला तर लिनियर व्हेलॉसिटी सुद्धा आपल्याला सांगता येईल. मग पहा, पार्टिकल पी या पोझिशनला जर असेल, तो सर्क्युलर मोशन मध्ये जर मूव्ह करत असेल तर त्या पोझिशनला जर आपण टँजंट ड्रॉ केली तर ती टँजंट काय शो करते, जी काय पार्टिकल कडे लिनियर व्हेलॉसिटी असणार आहे ती लिनियर व्हेलॉसिटी ती टँजंट दाखवते. मग काय करतो, समजा पार्टिकल या पोझिशन पासून एस्केप झाला तर तो कुठे जाईल, या डायरेक्शनने स्ट्रेट लाईन पाथ कव्हर करणार आहे. जसं की आपण गोफन त्याचं उदाहरण बघितलं. गोफन फिरवत असताना पार्टिकल हा सर्क्युलर मोशन मध्ये असतो आणि त्यातून जर दगड आपण रिलीज केला, स्टोन जर आपण रिलीज केला तर तो बरोबर टँजेन्शियल पाथ कव्हर करतो. टँजेन्शियल बट लिनियर, म्हणजे आपण त्याच्यावर टँजंट ड्रॉ करून आपण काय सांगू शकतो, त्याची लिनियर व्हेलॉसिटी सांगू शकतो. अशा प्रकारे मग आता आपले कोणत्या कोणत्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या. बेसिक आयडिया, इंट्रोडक्शन, कॅरेक्टरिस्टिक ऑफ सर्क्युलर मोशन, कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. कायनेमॅटिक्स रिलेटेड टू मोशन. सर्क्युलर मोशन मध्ये आपल्याला अशा प्रकारच्या मोशनचा स्टडी करायचा आहे. मग त्याच्यामध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ऍक्सेलरेशन हे आपला कायनेमॅटिक्सचाच पार्ट आहे. त्यानंतर पहा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन या दोघांबद्दल आपल्याला थोडीशी माहिती करून घ्यायची. आता 10th मध्ये आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन स्टडी केला होता आणि नॉन युनिफॉर्मचाही स्टडी केला होता. सेम कन्सेप्ट इथे आपल्याला वापरायची. आता सर्क्युलर मोशन सगळ्यांना माहिती झाली. मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग ए सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. कोणताही एखादा ऑब्जेक्ट जर असेल आणि तो जर सर्क्युलर पाथ जर कव्हर करत असेल तर त्या ऑब्जेक्टच्या मोशनला आपण काय म्हणतोय, सर्क्युलर मोशन म्हणत असतो. आता फॉर एक्झाम्पल, मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन. पृथ्वी सूर्याभोवती जो काही डिस्टन्स कव्हर करते ते सर्क्युलर पाथच आहे. किंवा मोशन ऑफ मून अराउंड द सन हा सुद्धा आपला सर्क्युलर पाथ आहे. पण हे फिक्स आहे का पृथ्वीला सूर्याभोवती एक राउंड मारण्यासाठी साधारणतः 365 दिवस लागतात. दरवर्षी ते तेवढेच लागतात. म्हणजे जी काही अर्थची मोशन आहे ती फिक्स आहे, कॉन्स्टंट टाइम मध्ये ती तेवढी कव्हर केली जाते, फिक्स टाइम मध्ये. अशा वेळी आपण या मोशनला म्हणत असतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट इन ए फिक्स्ड टाइम. समजा पृथ्वीला सूर्याभोवती एक राउंड मारण्यासाठी जर 365 दिवस लागतात तर नेक्स्ट टाइम सुद्धा ते तेवढेच लागणार, नेक्स्ट राउंडला पण तेवढेच लागणार, नेक्स्ट राउंडला पण तेवढेच लागणार. मग अशा फिक्स टाइम मध्ये जी मोशन असणार आहे त्याला आपण काय म्हणतो, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणतो. आता आणखी एक एक्झाम्पल घेतलं आपल्याला, की जो काय आपला टिप असेल वॉच, आपण रिस्ट वॉच घ्या किंवा आपलं वॉल क्लॉक घ्या, जो काय घड्याळाचा काटा असेल त्याचं टिप घ्यायचं. पण टिप ऑफ ए मिनिट हँड किंवा टिप ऑफ ए सेकंड हँड. मग समजा त्याला एक राउंड कंप्लीट, आता समजा आपण अवर हँड घेतला, तास काटा जर घेतला तर त्याला बरोबर एक राउंड कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागणार आहे, 12 आवर्स लागणार आहे. तास काट्याचा जो काही एक राउंड मारण्याचा टाइम आहे त्याला म्हटलं जातं पिरियोडिक टाइम. टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन राउंड, एक राउंड मारण्यासाठी लागणारा टाइम त्याला म्हणायचं पिरियोडिक टाइम आणि तो फिक्स आहे. म्हणजेच ह्या जो काही टिपची मोशन आहे ती सर्क्युलर मोशन तर आहेच, पण त्याचबरोबर ती फिक्स टाइम मध्ये आहे. म्हणजेच अशा मोशनला म्हटलं जातं युनिफॉर्म मोशन, बट इट इज ए सर्क्युलर. मग हा झाला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आलं लक्षात. मग प्लॅनेटरी मोशन ह्या आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अज्युम करतो. किंवा आता घड्याळाचं पण तुम्हाला सांगितलं, तो टिप घेतला आपण त्याचं टोक, ते बरोबर जोडीची लांबी असेल तेवढ्या रेडियसचं सर्क्युलर पाथ कव्हर करणार ही टिप. ही पण त्याची सर्क्युलर मोशन झाली आणि ती सुद्धा कशी असणार, युनिफॉर्म. मिनिट हँड घ्या किंवा सेकंड हँड घ्या किंवा अवर हँड घ्या. मग जर सेकंड हँड घेतलं म्हणजे सेकंड काटा, तर सेकंड काट्याच्या टिपला एक राउंड कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागतो, 60 सेकंद लागतात, म्हणजे 1 मिनिट. मग सेकंड काट्याचा पिरियोडिक टाइम झाला 1 मिनिट. त्याची कशी मोशन आहे,
फिक्स एका मिनिटामध्ये तो एक राऊंड कंप्लीट करणार, एक सर्क्युलर पाथ कव्हर करणार, त्याची सर्क्युलर मोशन झाली इन 1 मिनिट. मिनिट काटा जर घेतला तर त्याच्या टिपचा विचार करायचा. मिनिट काटाच्या टिपला एक राऊंड कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागणार आहे? 60 मिनिट. 60 मिनिट झाली की तो बरोबर एक राऊंड कंप्लीट करणार आहे. 60 मिनिट इज अ पिरियडिक टाइम. अगेन फॉर नेक्स्ट राऊंड इट कव्हर 60 मिनिट. म्हणजे 60 मिनिटांमध्ये तो बरोबर एक राऊंड कंप्लीट करतो. म्हणजे ती त्याची झाली युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. फिक्स टाइम मध्ये जर तो पाथ परत परत फॉलो करत असेल, आपण डेफिनेशन तयार करू शकतो. द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट repeat again and again in equal interval of time, such a motion called as periodic motion, and if it is circular, in that case we call it as uniform circular motion. म्हणजे periodic motion ही uniform motion आपण काय करू शकतो? assume करू शकतो. आता त्याच्या उलट नॉन युनिफॉर्म म्हणजे आता तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. जर तो पाथ फिक्स टाइम मध्ये जर तो रिपीट करत नसेल, इट इज अ सर्क्युलर पाथ तो कव्हर करतोय. पण जर प्रत्येक राऊंड साठी जर त्याला वेगवेगळा टाइम लागत असेल तर आपण काय म्हणू शकतो? त्याची जी काही मोशन आहे ती नॉन युनिफॉर्म आहे. आता पहा याच्यामध्ये फरक काय पडतो. मोशन जर युनिफॉर्म असेल तर युनिफॉर्म मोशन मध्ये वेलोसिटी कॉन्स्टंट असते आणि ऍक्सेलरेशन 0 असतं. मग तुम्ही शॉर्टकट किंवा की पॉइंट्स लक्षात ठेवू शकता. इन युनिफॉर्म मोशन मध्ये वेलोसिटी काय असणार आहे? कॉन्स्टंट स्पीड ने तो जाणार आहे. कॉन्स्टंट वेलोसिटी म्हणण्यापेक्षा आपण स्पीड म्हणूया. त्याचा स्पीड कसा असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. एखादा ऑब्जेक्ट जर कॉन्स्टंट स्पीड ने जर मूव्ह करत असेल तर त्याचा इनिशियल आणि फायनल व्हॅल्यू सेम असते. म्हणजे चेंज किती झाला? 0. आणि ज्यावेळी त्याच्यातला चेंज 0 असतो त्यावेळी ऍक्सेलरेशन काय असतं? ऍक्सेलरेशन 0 असतं. ही कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात ठेवायची. तर कॉन्स्टंट स्पीडने पार्टिकल चाललाय तर ऍक्सेलरेशन 0 असणार. म्हणजेच आपण म्हणू शकतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये स्पीड कॉन्स्टंट असतं, ऍक्सेलरेशन 0 असतं. आता राहिला प्रश्न दुसरा नॉन युनिफॉर्म मध्ये याच्या परफेक्ट अपोजिट. स्पीड हे कसं असतं? व्हेरिएबल. आणि आपण म्हणू शकतो ऍक्सेलरेशन नॉट इक्वल टू 0. म्हणजे इथे ऍक्सेलरेशन मात्र काय नसणार आहे? 0 नसणार आहे. आलं लक्षात? ठीक आहे. आता पहा डायनामिक्स ऑफ ए सर्क्युलर मोशन. मग सर्क्युलर मोशनच्या डायनामिक्स मध्ये स्टडी करताना तुम्हाला ह्याच गोष्टींचा उल्लेख करावा लागतो की त्याचं स्पीड, त्याची व्हेलोसिटी, त्याचं ऍक्सेलरेशन, ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला काय करावं लागणार आहे? यूज करावं लागणार आहे. आता डायनामिक्सचा स्टडी करत असताना तुम्हाला सेंट्रीपेटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स ह्या दोघांचा विचार करावा लागेल. आता परत हे बेसिकच आहे, ऑलरेडी तुम्हाला माहितच आहे, पण आपण परत एकदा एक्सप्लेन करूया. सेंट्रीपेटल फोर्स म्हणजे काय किंवा सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे काय. कारण याचा वापर आपल्याला बँकिंग ऑफ फ्लुइड किंवा अँगल ऑफ बँकिंगचा स्टडी करण्यासाठी करावा लागणार आहे. बघा सेंट्रीपेटल फोर्स म्हणजे काय, डायनामिक्सचा स्टडी करत असताना याचा वापर आपल्याला करावा लागणार आहे. पहिला आहे सेंट्रीपेटल फोर्स. सेंट्रीपेटल फोर्स तर आपण त्याला सिंबॉलिक फॉर्म मध्ये दाखवूया. सीपी सेंट्रीपेटल फोर्स अशा प्रकारे. आता सेंट्रीपेटल फोर्स कशाला म्हणायचं? इट इज ए फोर्स सगळ्यांना माहिती आहे अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड ला आपण काय लिहितोय? फोर्स F इज इक्वल टू ma. हे सगळ्यांना परिचयच आहे. बट इट इज अ लिनियर फोर्स. मग समजा तुम्ही फुटबॉलला जर फोर्स अप्लाय केला म्हणजे किक मारली तर ज्या डायरेक्शनला आपण फुटबॉलला किक करणार आहे त्या डायरेक्शनला तो मूव्ह करणार आहे. इट इज अ लिनियर फोर्स. पण आपल्याला कोणता फोर्स स्टडी करायचा आहे? आता सेंट्रीपेटल फोर्स स्टडी करायचा. मग पहा एक सेंटेन्स नेहमी लक्षात ठेवायचं. A centripetal force necessary for a circular motion. Without centripetal force, there is no circular motion. पण तुम्हाला जर सर्क्युलर मोशनचा जर स्टडी करायचा असेल तर तुम्हाला सेंट्रिपेटल फोर्स हा गरजेचाच आहे. बघा एखादा ऑब्जेक्ट जर सर्क्युलर पाथ मध्ये मूव्ह करतोय, साधं उदाहरण आपलं गोफन फिरवतो. गोफन फिरवत असताना जो काही स्टोन आहे त्या स्टोनला आपण होल्ड करून ठेवलेला असतो रोपने आणि मग असं फिरवत असतो. पण तो रोप काय करत असतो? त्या स्टोनच्या सर्क्युलर मोशनसाठी सेंट्रिपेटल फोर्स प्रोव्हाइड करायचं काम करत असतो. इथे पण पहा जो काही सेंट्रिपेटल फोर्स आहे तो डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर असतो. आपण त्याला म्हणू शकतो FCP सेंट्रिपेटल फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर. आता
डायरेक्टेड टुवर्ड सेंटर आहे, म्हणजे सेंटरच्या बाजूला आपण त्याला फोर्स अप्लाय करून ठेवलाय, म्हणून हा ऑब्जेक्ट काय करतोय, सर्क्युलर पाथ कव्हर करतोय. हा फोर्स जर तुम्ही काढून घेतला तर ऑब्जेक्ट काय करणार आहे, बाहेरच्या बाजूला जाणार आहे, बरोबर, किंवा टँजेन्शियल डायरेक्शनला जाणार आहे, म्हणजे वेगवेगळ्या कंडिशननुसार तो मूव्ह करणार आहे बाहेरच्या बाजूला. जोपर्यंत तुम्ही त्याला सेंट्रिपिटल फोर्स अप्लाय करून ठेवलेला आहे तोपर्यंत बरोबर तो सर्क्युलर पाथ फॉलो करणार आहे. आता तुमच्या असं एक लक्षात येईल की सेंट्रिपिटल फोर्स हा रेडियस त्याच अलॉंग आहे, मग तुम्ही त्याला म्हणू शकता रेडियल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स इज अ रेडियल फोर्स, इट इज अलॉंग ए रेडियस. हे लक्षात ठेवायचं, सेंट्रिपिटल फोर्स इज ए रेडियल फोर्स. मग हे शो करत असताना तुम्हाला रेडियस वेक्टर वगैरे ह्या गोष्टी तो वापराव्या लागतात. अशा प्रकारे तुमच्या लक्षात आलं पाहिजे सेंट्रिपिटल फोर्स इज ए रेडियल फोर्स. आता तुम्हाला माहिती जर फोर्स आला तर मासला आपल्याला काय करावं लागतं, ऍक्सेलरेट करावं लागतं. पण ज्या डायरेक्शनला फोर्स असणार आहे त्याच डायरेक्शनला ऍक्सेलरेशन असणार आहे. पण सेंट्रिपिटल फोर्स मध्ये सुद्धा सेम सिच्युएशन, सेंट्रिपिटल फोर्स मध्ये सुद्धा ऍक्सेलरेशन असतं, पण त्या ऍक्सेलरेशनला आपण काय म्हणतो, रेडियल ऍक्सेलरेशन म्हणतो. म्हणजे काय, रेडियल ऍक्सेलरेशन आपण अल्फाने दाखवतो, इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स रेडियस. म्हणजे झालं तुमचं रेडियल ऍक्सेलरेशन. आलं लक्षात, रेडियल ऍक्सेलरेशन. अल्फा हे काय, आपला ऍक्सेलरेशन आहेच आहे. कोणता ऍक्सेलरेशन, अँग्युलर ऍक्सेलरेशन. पण अँग्युलर ऍक्सेलरेशन मध्ये हे डायरेक्टेड टुवर्ड्स रेडियस आहे. थोडंसं सिम्बॉलिकली आपण चेंज करूया की जे आपलं ऍक्सेलरेशन आहे ते अलॉंग ए रेडियस आहे, मग त्याला म्हटलं जातं रेडियल ऍक्सेलरेशन. जसं की फोर्स मध्ये लिनियर ऍक्सेलरेशन असतं तसं सेंट्रिपिटल फोर्स मध्ये रेडियल ऍक्सेलरेशन असतं. सेंट्रिपिटल फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर. आता पहा, एखादा समजा आर्टिफिशियल सॅटेलाइट असेल जे आपण लॉन्च करतो स्पेस मध्ये आणि ते पृथ्वीवरती फिरत असतं. आता पृथ्वीभोवती फिरतं, मग तिथे सेंट्रिपिटल फोर्स मध्ये बरोबर सर्क्युलर पाथ कव्हर करत असतं. म्हणजे तिथे आता कोणी फोर्स अप्लाय केलाय, तर मग जो काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करत असतो, त्या सॅटेलाइटला बरोबर सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करायचं काम करत असतो. म्हणून सॅटेलाइट हे बाहेर न जाता बरोबर अर्थच्या भोवती सर्क्युलर पाथ मध्ये मूव्ह करत असतो. मग मूनवर बघा, अर्थने सेंट्रिपिटल फोर्स अप्लाय केलाय म्हणून मून बरोबर अर्थच्या भोवती सर्क्युलर पाथ मध्ये काय करत असतो, मूव्ह करत असतो. इट इज अ नॅचरल सॅटेलाइट, तिथे सेंट्रिपिटल फोर्स आहे, बट सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आलं लक्षात. आता जसं सेंट्रिपिटल फोर्स हा डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर आहे, आता लास्ट इयर आपण फॉर्म्युला बघितला होता पहा सेंट्रिपिटल फोर्सचा. काय होता सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला, F इज इक्वल टू mv² अपॉन r. अशा प्रकारे फॉर्म्युला होता. आणि मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की हा कशा प्रकारे बनवलेला आहे, याचं एक्सप्लेनेशन कुठेच दिलेलं नाही. मग सिंपल टेक्निक आहे, आता याची गरज नाही तुम्हाला एक्झाम मध्ये लिहायची, पण तुम्हाला फक्त समजण्यासाठी की हा फॉर्म्युला आला कसा. आपल्याकडे बेसिक फॉर्म्युला होता F इज इक्वल टू mv, बरोबर. मास फिक्स आहे, मास बदलत नाही. पहिला प्रश्न ऍक्सेलरेशनचा. ऍक्सेलरेशन कसं लिहितो आपण, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. व्हेलॉसिटी आपण टाइम, अशा प्रकारे आपण लिहित असतो. आता पहा अशा प्रकारे, आता इथे मला न्यूमरेटरला मास आणि व्हेलॉसिटी दिसते, पण तिथं तर फक्त v, इथं v². मग मी काय करतो, व्हेलॉसिटीने मल्टिप्लाय ने डिवाइड करतो. व्हेलॉसिटीने मल्टिप्लाय केलं झालं v², डिवाइड व्हेलॉसिटीने काय केलं, डिवाइड केलं. अशा प्रकारे आपल्याला फॉर्म्युला आला. न्यूमरेटर झाला तर आपला mv². आता डिनोमिनेटरला r आणायचा आहे. मग आता r का सांगणार, तर आपल्याकडे बेसिक फॉर्म्युला होता, एखादा ऑब्जेक्ट जर सर्क्युलर पाथ मध्ये जर मूव्ह करत असेल तर सर्क्युलर पाथ मध्ये मूव्ह करत असेल टोटल किती डिस्टन्स कव्हर करतोय, 2π एवढं. मग व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपण कसा घेतो, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. टोटल किती डिस्टन्स कव्हर केलं, 2π अपॉन t. अशा प्रकारे, बरोबर. आता 2π ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. कॉन्स्टंट व्हॅल्यू जर मी काय केली, आता इलिमिनेट जर केली तर मी लिहू शकतो v इज इक्वल टू r अपॉन t. म्हणजे r इज इक्वल टू काय झाला, v इंटू t. मग r इथं v इंटू t च्या ऐवजी आपण काय रिप्लेस करू शकतो, r रिप्लेस करू शकतो. मग झाला फॉर्म्युला तयार, mv² अपॉन r. पण केव्हा, ज्यावेळी सर्क्युलर मोशनचा स्टडी करत असो त्यावेळी. आलं लक्षात. म्हणून फॉर्म्युला घेताना अशा प्रकारे घेतला जातो. मग हा झाला आपला सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला. आता त्याच्यामध्ये बघा, जर दोघांमध्ये जर कंपॅरिझन करायचं ठरलं, लिनियर फोर्स आणि सेंट्रिपिटल फोर्स, दोघांमध्ये मास फिक्स आहे. मग राहिला प्रश्न कशाचा, ऍक्सेलरेशनचा. माहिती का, ऍक्सेलरेशन किती आहे इथं, v² अपॉन r. मग हे ऍक्सेलरेशन पण आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. मग इथं जसं लिनियर ऍक्सेलरेशन होतं तसं इथं काय आपलं सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. हे लक्षात ठेवायचं.
सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. मग तुम्हाला कधी कधी न्यूमरिकल्स विचारतात फाइंड आउट द सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन, तर तुम्हाला एक फॉर्म्युला तुम्हाला असं बाजूला काढता आला पाहिजे. आता सेंट्रिपिटल फोर्स नंतर आणखी एक फोर्स आहे डायनॅमिक्स मध्ये, सेंट्रीफ्युगल फोर्स. आता सेंट्रीफ्युगल फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स याचे भरपूर सारे ऍप्लिकेशन्स आहेत. आता बघा लास्ट सेंट्रिफ्युगल फोर्स मध्ये काय, पार्टिकल जर तुम्ही होल्ड करून ठेवलं सेंटरच्या बाजूला तर सेंट्रिपिटल फोर्स असतो, आणि ज्यावेळी सेंट्रिपिटल फोर्स हा इम्बॅलन्स होतो किंवा सेंट्रिपिटल फोर्स काम करत नाही त्यावेळी पार्टिकल हा सेंट्रिपिटल फोर्स अगेन्स्ट काम करतो आणि बाहेर निघून जातो. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स जेवढा असणार आहे तेवढा सेंट्रिफ्युगल फोर्स असतो, फक्त दोघांची डायरेक्शन एकमेकाच्या अगेन्स्ट असते.